की टांगा पलटे आणि घोडे रा, म्हणजे थोडी तरी जाणीव ज्याला बोलतात ना ते असणं गरजेचं आहे। आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एकच सीट रायगडची फक्त आपण निवडून आणली। करा आठवण, तुम्ही लोकांनी पण त्यावेळेला थोडं वेगळं पण दाखवलं, पण आम्ही लोकांनी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला, ते त्यांनी विसरता कामा नाही आहे। पण असो, बघायला सांगितलं ना, आणि आमच्या शेडला पण सांगत असतो आम्ही, सबुरी का फल मिठा है, जरा थांबा, इथंच करा आणि इथंच भरा, कुठेही जायची आवश्यकता नाही आहे। हा माझा या मोहल्ल्याच्या ठिकाणी शब्द आहे आणि तो तुम्ही आठवण कराल की भरत शेठ बोलले ते योग्य आहे आणि आम्ही बोलतो तेच होत आहे, त्याचे काही कारण आहे। तर आम्ही मनामध्ये कधी पाप ठेवत नाही आहे, आम्ही खुल्या मनाने लोकांना सामोरं जातो, कोणी का असतात। प्रत्येक 18 पगड जाती धर्माचे लोक येत असतात, कधी कोणावरती वेळ येतो माहिती नाही। आज माझे मुस्लिम बांधव, माझ्या मुस्लिम भगिनी, अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल, तिकडे आमचा मानगावचा मोरब्याचा भाग असेल, बिचारा येतात, काही अडचणी प्रसंगी आम्ही त्यांना विचारतो, अरे तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमदार तुमचे वेगळे आहेत, बोले शेठ त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे, उस्मानबाई ह्याच्यापेक्षा आमचं मोठेपण काय असेल। आणि म्हणून ईश्वर आणि अल्लाह पुढे कधी आपण दादागिरी करायची नसते। ईश्वर आणि अल्लाह ह्याच्या समोर जर आपण नतमस्तक झालो, तुम्हाला कधी अडचण येणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे। आणि म्हणून जो पक्षप्रवेश होणार आहे, हा पक्षप्रवेश पुढच्या विजयाची नाती तर आहेतच, पण रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठी चर्चेचा विषय होणार आहे की रोह्यामधले मुस्लिम बांधव भगिनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करते होत आहेत, ह्याच्यापेक्षा मोठा तो काम काय असू शकतं। आणि म्हणून या तरुण वर्गाने जो निर्णय घेतलेला आहे, आणि त्याने आम्हाला कल्पना आहे की या तरुण वर्गाने एकदा निर्णय घेतला का तो पुढे ठाम झाला, हा मला पूर्ण अनुभव आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो। कोणालाही घाबरायची गरज नाही, कोण कोणाला पोसत नाही, सांभाळत नाही, काय नाही आहे, आपल्याला कमावं लागतं, आपल्याला खावं लागतं। आणि म्हणून करता असं कोणी समजू नये की त्यांच्यावरती तुम्ही मंडळी अवलंबून आहात, तुमच्यावरती आम्ही सगळी मंडळी अवलंबून आहात। 5 वर्ष लक्षात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।